कुंभ राशी 19 जून भाग्याचे नवीन दार उघडणार. करिअरमध्ये मोठी संधी मिळणार. आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण काळ चालू असतो, वादळे एकामागून एक येत असतात, तेव्हा अचानक ब्रह्मांडातून काही असे संकेत मिळतात जे तुमचे संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून टाकते. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो, बहिणींनो, भावांनो, तुमच्या आयुष्यात असाच एक चमत्कारिक सुवर्ण काळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. 18 आणि 19 जून हे 2 दिवस तुमच्या नशिबाला अशी कलाटणी देणार आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायलाच हवा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि सुखाची गुरुकिल्ली मिळणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर आणि तुमच्या नशिबावर अपार श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक नक्की ठोका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुंभ राशींच्या जातकांनो, भविष्याअंतर्गत अत्यंत सखोल आणि शास्त्रीय विश्लेषण करणार आहोत. 18 आणि 19 जून या 2 दिवसांचे राशी भविष्य तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या मनावर आणि तुमच्या प्रगतीवर कसा प्रभाव टाकणार आहे. चला तर मग सर्वप्रथम या 2 दिवसांच्या पंचांगाची आणि ग्रहांची स्थिती जाणून घेऊया. 18 जून रोजी गुरुवार आपल्या स्वतःच्या कर्क राशीत विराजमान असणार आहेत. गुरुवारी पुष्य नक्षत्र येत आहे, तेव्हा एक अत्यंत दुर्मिळ आणि महाकल्याणकारी योग निर्माण होतो, ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो. हा योग एवढा शक्तिशाली आहे की यामध्ये सुरू केलेले कोणतेही काम कधीही अपयशी ठरत नाही. यासोबतच आणखी 3 महत्त्वाचे अत्यंत शुभ योग एकत्र येत आहेत, ते म्हणजे सर्वार्थी सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवी योग. म्हणजे एक दिवशी 4 महायोगांचा या अद्भुत संगम केवळ तुमच्यासाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. 19 जून म्हणजे शुक्रवारच्या दिवसाचा विचार केला तर या दिवशी शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असेल. चंद्रदेव सकाळी 10 वाजेपर्यंत कर्क राशीत असतील आणि त्यानंतर ते सिंह राशीत म्हणजे तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील. या दिवशी आश्लेषा आणि माघ हा नक्षत्राचा प्रभाव असेल, ज्यामुळे हर्षयोग आणि रवी योग निर्माण होईल. आता तुम्ही विचार करत असाल की या ग्रहांच्या एवढ्या मोठ्या हालचालींचा तुमच्यावर काय परिणाम होईल, तर तुमच्या आयुष्यात असा कोणता मोठा बदल होणार आहे तर ऐका. आज एक अतिशय महत्त्वाचा संकेत तुमच्यासाठी मिळणार आहे, जो तुमच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमचे आरोग्य ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. या 2 दिवसात तुमची तब्येत अत्यंत उत्तम, सळसळीत आणि ऊर्जावंत राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जी मानसिक अस्वस्थता होती, जी अनामिक भीती तुमच्या मनात घर करून राहिली होती, ती आता पूर्णपणे नष्ट होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला कमालीचे ताजेतवाने आणि उत्साही अनुभवणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि चंद्राचेही गोचर शनिदेवाच्या पुष्य नक्षत्रात होत आहे. यामुळे जरी तुमच्या कामात थोडी धावपळ झाली तरी तुमच्या उत्साहात तीळ मात्र कमतरता येणार नाही. जेव्हा माणसाचे आरोग्य मन खंबीर असते, तेव्हा तो जगातील कोणताही मोठी लढाई सहज जिंकू शकतो. तुम्ही आधी जे काही ठरवून ठेवले होत आहे, मग ते नोकरी संदर्भात असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्या प्रत्येक कामावर तुमचा फोकस कमालीचा वाढणार आहे. व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे 2 दिवस म्हणजे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले आहेत. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा एक नवीन स्रोत निर्माण होईल. जर तुमचा एखादा व्यवसाय बऱ्याच दिवसापासून थंडावला असेल किंवा ग्राहक पाठ फिरवून जात असतील, तर आता अचानक तुमच्या व्यवसायात तेजी येणार आहे. नवीन ग्राहक जोडले जातील आणि एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. तुमच्या व्यवसायाची पद्धत बदलण्यासाठी किंवा त्यात काहीतरी नवीन करण्यासाठी हा काळ अत्यंत प्रेरक आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जर तुम्हाला ही ऊर्जा अधिक मजबूत करायची असेल तर गुरुवारी हलक्या पिवळ्या रंगाची वस्त्र नक्कीच परिधान करा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा कारक आहे आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरु बलवान होतो, त्यामुळे व्यवसायात प्रचंड यश मिळते. आता बोलूया नोकरी करणाऱ्या माझ्या भावांबद्दल आणि बहिणींबद्दल. कुंडलीतील 6वा भाव हा सेवेचा म्हणजेच नोकरीचा भाव मानला जातो. या भावात चंद्राचे ब्रह्मन आणि त्यावर असलेला शुभयोग तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे बदल करणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक तुमचे वरिष्ठ अधिकारी करतील. बऱ्याच दिवसापासून रखडलेले प्रमोशन किंवा पगारातील वाढ याविषयी काही चांगली बातमी तुमच्या कानावर पडू शकते. तुम्ही ज्या पगारासाठी किंवा चांगल्या पदासाठी रात्रंदिवस कष्ट करत होता, त्याचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हे 2 दिवस अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. पैशांची आता चणचण दूर होणार असून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी तुम्ही काही मोठे आणि ठोस निर्णय घेणार आहात. नवीन वस्तू खरेदी करणे किंवा प्रॉपर्टीचे मधले सोने यामध्ये गुंतवणूक करण्याचे योग देखील अत्यंत प्रबळ आहेत.
आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की आपण अनेक योजना खूप स्वप्न पाहतो, पण वेळेअभावी किंवा पैशांच्या कमतरतेमुळे आपण स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो. पण या 2 दिवसात तुमच्या आयुष्यातील ती धावपळ, ती आबाधावी पुढे कुठे थांबणार आहे? तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार आहे. तुमच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, छंद आहेत, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला यश लाभेल. यामुळे तुमचे मन अत्यंत आनंद आणि तुमच्या आयुष्यात एक अचानक बदल होऊ शकतो. जर तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, जर आजूबाजूला किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वादविवाद होत असेल तर स्वतःला त्यापासून पूर्णपणे दूर ठेवा. कोणत्याही प्रकारच्या कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर भानगडीत पडू नका, कारण या काळात जर तुम्ही कोणाच्या वादात पडलात तर नाहक नशिबाची साथ सुटू शकते आणि तुम्ही त्यात अडकून पडू शकता. कायदेशीर गोष्टी सहजासहजी सुटत नाहीत, त्यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे शांत राहा. म्हणून तसेच या 2 दिवसात कोणताही मोठ्या आर्थिक जोखमी असलेला व्यवहार किंवा निर्णय सुद्धा, लॉटरी यासारख्या गोष्टींमध्ये मोठा पैसा गुंतवणे टाळा. छोटे व्यवहार ठीक आहेत, पण मोठी गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगा. सावधगिरी पावले टाका, पण तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशांचे आणि वेळेचे संरक्षण करू शकाल. कौटुंबिक आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत सुखाचा आणि प्रेमाचा असणार आहे. कुटुंबियांकडून तुम्हाला प्रत्येक निर्णयात पूर्ण पाठिंबा मिळेल. जुन्या आठवणींशी, जुन्या नातेवाईकांशी ज्याच्याशी काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला होता, त्यांच्याशी पुन्हा संबंध सुधारण्याची हीच ती वेळ योग्य आहे. तुमचे मित्र, तुमचे जवळचे नातेवाईक तुमच्यासोबत तुम्ही खूप छान आणि आनंदाचे क्षण घालवणार आहात. तुमचा स्वभाव आणि तुमचे विचार सकारात्मक राहतील. हे लोक तुमच्याकडे आकर्षक होतील, तुमच्याशी जोडले जाणे पसंत करतील. वैवाहिक जीवनाचा विचार केला तर तुमचे नाते अधिक दृढ आणि मधुर होणार आहे. तुमचे जीवनसाथी तुम्हाला प्रेमाची आणि आदराची एक सुंदर अनुभूती देतील. कठीण प्रसंगी ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.